गुटखा, पान मसाला, सिगारेट या वस्तू शाळा परिसरात विक्रीस बंदी आहे. त्यात आता स्टिंग या शीतपेयाचा सॉफ्ट ड्रिंकचाही समावेश झाला आहे. स्टिंग हा शीतपेय शाळेच्या परिसरात विक्री केल्यास धडक कारवाई होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर राज्य सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी याविषयी निर्देश दिले आहे. राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. याविषयीची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. स्टिंग पेय विक्रीला बंदीचे निर्देश दिले आहे. स्टिंग या सॉफ्ट ड्रिंक वरून आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला. कॅफेन आणि शुगरचं जे कॉम्बिनेशन आहे ते मुलांना अडिक्ट करण्यासारखं आहे. हा कॉम्बिनेशन धोकादायक आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्रीस मान्यता देण्यात येऊ नये यासाठी काही नियम करणार आहोत का? आयुक्तांना तसे अधिकार आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा जो माझा प्रश्न आहे हा स्टिंग एनर्जी ड्रिंक या पेय संदर्भातला आहे आणि आपल्या परवानगीने अध्यक्ष महोदय हे दोन जे स्टिंगचे पदार्थ आहेत हे मी आपल्याकडे पटलावरती ठेवू इच्छितो. अध्यक्ष महोदय मला जे उत्तर मिळाले त्या उत्तरामध्ये काही गोष्टी आहेत आणि ज्या मामा एवढं अध्यक्षांकडे आपण द्या. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की स्टिंग हे पेय पदार्थामध्ये हे एनर्जी ड्रिंक आहे. याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे 3 गोष्टींचं प्रमाण सापडतं आणि ह्या 3 गोष्टींचं जे प्रमाण आहे अतिशय महत्त्वाचं आहे. मला जे उत्तर मिळालं त्या उत्तरात असं सांगितलंय की आम्ही नमुने तपासतो आणि 27 नमुने उचलले, त्यातले 10 नमुने हे प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत. अध्यक्ष महोदय या नॉन अल्कोहोलिक एरिएटेड ड्रिंक्समध्ये जवळजवळ 400 mg पर्यंत कॅफेन हे अलाउड आहे. या स्टिंगमध्ये 72 mg कॅफेन आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये टोरेन आहे आणि याच्यामध्ये शुगर आहे. शुगर जवळजवळ 34% अध्यक्ष महोदय आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तसं पाहिलं तर हे नियमात बसतं, हे ड्रिंक नियमात बसतं, पण याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे. याच्यामुळे मुलांना लत लागते आणि हे स्वतः उत्पादक हे त्यांच्या रेकॉर्डवरती मान्य करतात. ह्याच्यावरती त्यांनी लिहिलंय नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट विमेन. म्हणजे एवढं असताना सुद्धा सर्रास स्टिंगचा विक्री ही शाळा परिसरामध्ये केली जाते आणि हे थांबवण्यासाठी सरकारने एक अध्यादेश सुद्धा काढला होता. अन्न व औषध प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2024 व 17 जानेवारी 2025 ला अध्यादेश काढला होता. त्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की आम्ही काही पदार्थ हे ताब्यात घेऊ आणि त्याची तपासणी करू. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे तपासणी केली तर हे क्लिअरच येणार आहे. माझी आपल्या मार्फत सभागृहाला एक विनंती अशी असणार आहे, मी पॉइंटेड एक 4 प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना विचारणार आहे की स्टिंग हे घातक आहे हे स्वतः कंपनी मान्य करते, तर जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे, कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे. स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचता येत नाही अध्यक्ष महोदय, आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल. त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006 निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे. मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? त्याचबरोबर माझा चौथा पॉइंटेड प्रश्न असा आहे की स्टिंगची जी धोकादायक आहे याची माहिती फलक हे त्या विक्रेत्याकडे आपण लावायला त्याला सांगणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, जर एखाद्या 18 वर्षाखालील व्यक्तीला जर स्टिंगची विक्री झाली तर त्याच्यावरती आपण लीगल ॲक्शन कोणते घेणार का? कारण आपण कायद्याने याच्यावरती निर्बंध आणू शकतो. हे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदय आपण काही पावलं उचलणार आहोत का? कारण तसं पाहिलं जर हे कॉम्बिनेशनचा अभ्यास केला तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे, याचे ॲनालिसिस सुद्धा झालेत. दुर्दैवाने एक निकष पाहिला तर प्रत्येक निकषामध्ये ते बसतं. त्यामुळे हे आपण 4 गोष्टी करणार आहोत. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, स्टिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे. परंतु आत्ता एक 8 दिवसापासनं जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना
ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.